नमस्कार मातांनो आणि बहिणींनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की महिलांच्या खात्यामध्ये 3 हप्ते एकत्र येणार आहेत, परंतु याच्यासाठी काही बऱ्याच साऱ्या महिला अपात्र केलेल्या आहेत। आता अपात्र महिला कोणत्या, पात्र महिला कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 3 हप्ते एकत्र येणार, कोणत्या महिलांना याच्यासाठी बात केलेला आहे, याचबरोबर हे 3 हप्ते कोणत्या तारखेपासून येणार या संदर्भामध्ये संपूर्ण म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये आपण सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो DS न्यूज मराठी आपल्या हक्काच्या YouTube चॅनलमध्ये। सर्व मातांना आणि बहिणींना एक विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामधले नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला भेटतील। तर मातांनो आणि बहिणींनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील 2,20,00,000 महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते एकत्र महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आणि येणारा जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता, असे एकूण तिन्ही महिन्याचे 4,500 रुपये राज्यातील पात्र 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर 6,500 कोटी रुपयाची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक बजेट आपण जर पाहायला गेलं तर एक त्यांनी तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी। जवळपास 6,500 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपासाठी केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते एकत्र द्यायचे आहेत। राज्य सरकारने 2 हप्त्याची तरतूद केलेली आहे। 2 हप्त्यासाठी जवळपास 6,500 कोटी रुपये लागणार आहेत, पण सरकार आता 3 हप्ते एकत्र देणार आहे, त्यामुळे 3 हप्त्याचे मिळून जवळपास अजून देखील सुद्धा 3 ते 3,500 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारला करावी लागेल आणि एकूण 9 ते 10,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता वितरित केले जाणार आहेत। आणि जवळपास मकर संक्रांत या शुभमुहूर्तावर, कारण की महिलांचा महत्त्वाचा सण तो म्हणजे मकर संक्रांत, आणि मकर संक्रांतीचं हे औचित्य साधून राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते एकत्र महिलांच्या खात्यावर दिले जाणार आहेत। आता हे पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे। तिन्ही हप्त्याचे एकूण 4,500 रुपये वितरित होणार आहे। राज्य सरकारने सांगितलं होतं की आम्ही 1,500 रुपयाऐवजी आता तुम्हाला 2,100 रुपये देऊ। आता महिला म्हणत आहेत की सर हे पैसे वाढलेत का, याच्यामध्ये निधीमध्ये काही वाढ झाली का? तर अद्यापर्यंत कुठलीही निधीमध्ये वाढ झाली नाही। नुकतंच अधिवेशन संपलं, या अधिवेशनामध्ये आपण जर पाहायला गेलं तर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की अद्यापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये कुठलीही वाढ आम्ही केलेली नाही, त्यामुळे अद्यापर्यंत 2,100 रुपयाचा हप्ता महिलांना भेटणार नाही। नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये भेटणार आहेत, डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये भेटणार आहेत आणि जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये, असे एकूण तिन्ही महिन्याचे 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या महिलांनी KYC केलेली नाही। KYC जर केलेली नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर KYC करून घ्यावी। आता बऱ्याच साऱ्या महिला विचारत आहेत की सर डबल KYC आम्हाला दाखवत आहे, डबल KYC म्हणजे काय? आता डबल KYC म्हणजे हे की तुम्ही जर पहिल्यांदा KYC केलेली असेल, ती KYC तुमची जर बरोबर झालेली असेल, त्याच्यामध्ये कुठलीही चूक झालेली नसेल, तर तुम्हाला डबल KYC करण्याची गरज नाही। पण सरकारने डबल KYC करण्याचा ऑप्शन का दिलंय की एखाद्या महिलेची KYC पहिल्यांदा जर चुकलेली असेल तर त्या महिलेला डबल KYC करता यावी, त्या लाडक्या बहिणीला डबल KYC करता यावी, यासाठी पुन्हा एकदा KYCचं ऑप्शन दिलेलं आहे। ज्या महिलांची पहिल्यांदा KYC चुकलेली आहे त्यांना डबल आता एकदा संधी देण्यात आलेली आहे। ज्या महिलांची KYC चुकलेली आहे त्यांनी पुन्हा एकदा KYC करावी, ज्यांचं काही चुकलं नाही त्यांना KYC करण्याची गरज नाही, यामध्ये स्पष्ट आहे। यानंतर आपण बघणार आहोत ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये महिना येणार का, याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह होतं। यावर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। जवळपास ज्या महिलांच्या नावावर जमीन आहे साहजिकच आहे की त्या महिला PM किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत। मग अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा किती रुपयाचा हप्ता भेटणार? तर त्या महिलेला नोव्हेंबर महिन्याचे 500 रुपये भेटणार, डिसेंबरचे 500 रुपये भेटणार आणि जानेवारीचे फक्त 500 रुपये भेटणार, म्हणजे तिन्ही महिन्याचे मिळून 1,500 रुपये भेटणार। कारण की त्या महिला PM किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत ऑलरेडी लाभ घेत आहेत, त्यामुळे त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा ऐवजी फक्त 500 रुपयाचा महिना भेटणार। तिन्ही महिन्याचे 1,500 रुपये ज्या महिलांच्या नावावरती, ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती जमीन आहे त्यांना असे
पैसे भेटणार आहेत. यानंतर आपण बघूयात की काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र केलेलं आहे, काही महिलांना पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत सुद्धा पात्र केलेलं आहे. पण काही महिलांना पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत आता याच्या म्हणजे आतापर्यंत पैसे भेटायचे, पण त्यांना पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत आता अपात्र केलेले आहेत. म्हणजे कुटुंबामध्ये दोघांपैकी एकाला लाभ दिला जातोय. त्यामुळे त्या महिलेला जर अपात्र केलेला असेल आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या महिलेला 500 रुपये भेटत असतील, तर इथून पुढे त्या महिलेला पूर्णपणे 1,500 रुपयाचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांनी अद्यापर्यंत आपली केवायसी केलेली नसेल, तर लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करा. कारण की केवायसी केल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही. तुम्ही जर केवायसी नाही केली तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, महिलांच्या खात्यावरती तीन हप्ते एकत्र जमा होणार आहेत. आपण जर पाहायला गेलं तर महिलांचा आवडता सण तो म्हणजे मकर संक्रांत, आणि मकर संक्रांत या सणाचं औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, किंवा महिला व बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील, यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये या सणाच्या निमित्तानं हे तिन्ही हप्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. याच्या अगोदर पाहिलं होतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, या योजनेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी महिलांना लाभ दिला जात होता. परंतु एकंदरीत काय नंतर काही महिलांना अपात्र करण्यात आलं, कारण की काही महिला बोगस याच्यामध्ये लाभार्थी होते. त्यामुळे राज्य सरकारने हे बोगस लाभार्थी काढून टाकले आणि आता सध्या जे महिला सध्या पात्र आहेत त्याच्यासाठी 2,20,00,000 महिला 2,20,00,000 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि उर्वरित 30,00,000 महिला अपात्र केलेल्या आहेत. आता अपात्र कोणकोणत्या महिला, कोणाकोणाला अपात्र केले ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे तरी देखील सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे. मग अशा 65 वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना याच्यासाठी अपात्र केलेला आहे, कारण की याची वयोमर्यादा 18+ ते 65 वर्षापर्यंत आहे. आणि ज्या मुलींचं वय 18 वर्ष नाही, काही मुलींचं 16 वर्ष वय, काही मुलींचं 17 वर्ष वय आहे, परंतु फॉर्म भरत असताना 18+ वय टाकलं, परंतु आधार कार्डवर त्यांचं 16 वर्ष 17 वर्ष वय आहे, मग त्यांनाही या योजनेअंतर्गत अपात्र केलेलं आहे. कारण की हे बोगस लाभार्थी आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. पण 18 ते 65 वयोगटातल्याच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातोय. याचबरोबर काही मुलांनी सुद्धा, काही माणसांनी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला होता, लाभ घेतलेला आहे. त्यांनी बोगस फॉर्म भरले होते, त्यांना सुद्धा याच्या अंतर्गत अपात्र केलेला आहे. ज्या महिलांचं उत्पादन 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा अपात्र केलेला आहे. ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात, श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, याही योजनेअंतर्गत त्या महिलांना या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना या अंतर्गत अपात्र केलेला आहे. तर मातांनो आणि बहिणींनो, इतर तुमचे काही प्रश्न असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी उघडाच आहे, खुलाच आहे. तर मातांनो आणि बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 3 हप्त्याचे एकूण 4,500 रुपये मकर संक्रांत या सणाच्या शुभ मुहूर्तावर वितरित केले जाणार आहेत. आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.